आपल्या आधीच्या पिढीमध्ये श्रीमंती दाखवायचे, माझा बंगला आहे, त्याच्यात भारी इंटेरियर केलं, ते निदान त्यांच्याकडे ॲसेट तरी होता ते दाखवत होते. आता श्रीमंती कशी दाखवतात, माझा एक मस्त iPhone 17 Pro Max अनपॅक करतोय, बट इट इज कमिंग ॲट द कॉस्ट ऑफ अ डेट ट्रॅप. बाय नाऊ पे लेटर. मग ही खरी श्रीमंती नाहीच आहे. इन्फ्लेशन वाढतंय, सगळे फॉरेन इन्व्हेस्टर्स बाहेर चालले, रुपया खाली पडतोय, 97, 100, 150 वगैरे जाणार असं बोललं जातंय. मग मध्यमवर्गीय म्हणून माझ्या आयुष्यात यांनी काय फरक पडतो? भारतात पहिला भाग आहे जो सुपर रिच आहे. 7.5% पेट्रोल वाढलं म्हणून त्यांचं कन्झम्पशन कमी करायची गरज नाही, ते सस्टेन करू शकतात. दुसरा भारत आहे तो मध्यमवर्गीय, तो या सगळ्याचा फार मोठा परिणाम 5 लाखापासून 30 लाखाचं उत्पन्न असणाऱ्या लोकांवर होणार आहे आणि त्यांच्यासाठी पार्टी इज ओव्हर. काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट आत्ता काय केली पाहिजे? तर तुमचे जे काही बँक्स आहेत, जे काही क्रेडिट कार्ड्स आहेत, त्याचं 1 वर्षाचं स्टेटमेंट प्रिंट आउट काढा आणि स्टार्ट मेजरिंग. काही लोकांना वाटतं ना आपलं सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण ऑडिट केल्यावर लक्षात आलं अरे बापरे. आत्ताच्या काळात जेव्हा परिस्थिती इतकी अनसर्टन दिसते, तेव्हा रेंटवरती राहणं योग्य का विकत घेणं योग्य? आत्ताच्या परिस्थितीमध्ये घर घेऊ नये असं मी म्हणतो, पण बहुतेक सगळ्या कुटुंबांची मानसिकता काय असते, पगारच पुरत नाही. ही मानसिकता काय आहे? खर्च करण्याची मानसिकता आहे. तो नेहमी असाच विचार करतो. मग असा विचार करणारा यशस्वी होईल का? तर आन्सर इज नो. दुसरी ही मानसिकता जी आहे, परिस्थिती काही असू दे, माझी उद्दिष्ट गाठण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करीन. मग माझं सेव्हिंग जर कमी होत असेल तर मी माझा खर्च कमी करीन, पण मी माझं सेव्हिंग वाढवायचा प्रयत्न करीन. आणि ही मानसिकता जी आहे त्याला आपण गुंतवणूकदाराची मानसिकता म्हणतो. ही मानसिकता आपल्या कुटुंबाचा गळचेपीचा हा जो प्रॉब्लेम आपण म्हणलं तो नक्कीच सॉल्व्ह करू शकतो. की पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं आहे. मग घरामध्ये जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांच्या नावावर आपण सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतो. आजच्या काळात पांढरपेशा नोकरदारासाठी सगळ्यात मोठी रिस्क आहे, AI का रिअल इस्टेटमध्ये पैसे अडकणं? रिअल इस्टेटमध्ये पैसे अडकतात. गुंतवणूक करताना पहिली पसंती कशाला दिली पाहिजे? सोनं का म्युच्युअल फंडमध्ये SIP? म्युच्युअल फंडमध्ये SIP. मध्यमवर्गीयाची खरी गवची कशामुळे होते? वाईट इकॉनॉमीमुळं का लोक काय म्हणतील या स्टेटसच्या शोषामुळे? लोक काय म्हणतील या स्टेटस